हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक. भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आतापर्यंत आपण 20 भाग ऐकले. आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात. त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज करून घ्या. चला तर मग सुरुवात करूयात. भाग्य दिले तू मला, भाग 21. काय घेणार? चहा, कॉफी, थंड? त्याने आरामात चेअरवर बसत विचारलं. रॉकी तिथेच बाजूला उभा होता. नाही, काहीच नको. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? तिने आता एवढा वेळ मनात असलेला प्रश्न विचारला. चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. रिलॅक्स, एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. रॉकी, 2 कॉफी सांग. तो तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून म्हणाला आणि त्याने रॉकीला कॉफी मागवायला सांगितली. येस बॉस, रॉकी म्हणाला आणि त्याने कॉल करून 2 कॉफी मागवल्या. ईशा, मला तुझ्याकडून काहीतरी माहिती हवी आहे. मी आशा करतो की तू मला जे आहे आणि जे खरं आहे तेच सांगशील. तो हाताची बोटं एकमेकात गुंफून त्याची तीक्ष्ण नजर तिच्यावर रोखत म्हणाला. हो जिजू, विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे. ती वरवर हसून म्हणाली. आतमध्ये मात्र खूप जास्त घाबरली होती. बस त्याने ती एक गोष्ट विचारू नये यासाठी ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती. मला सांग, त्या दिवशी हॉटेलमध्ये नंदिनी का आणि कशी पोहोचली? आणि महत्वाचं म्हणजे तिने माझ्या कानाखाली का मारली? तो म्हणाला. पण हे बोलताना सुद्धा तोच प्रसंग परत त्याच्या डोळ्यासमोरून तरळून गेला. त्याची ती रोखलेली नजर पाहून तिला दरदरून घाम फुटला. घसा सुद्धा कोरडा पडला. त्याने रॉकीला इशारा केला तसा रॉकीने पाण्याने भरलेला ग्लास तिच्या समोर ठेवला. थँक्यू, ती म्हणाली आणि तिने एका दमात तो पूर्ण ग्लास संपवला. जिजू, ह्यात नंदूची काहीच चूक नाही. तिचा गैरसमज झाला होता, तेही फक्त माझ्यामुळे, आणि तिने चुकून तुमच्यावर हात उचलला. प्लीज तिला माफ करा. तिने मुद्दाम काहीच केलं नाही. ईशा काकुळतेला येऊन म्हणाली. आधीच एकदा तिच्यामुळे नंदिनीला शौर्याच्या रागाला सामोरं जावं लागलं होतं. वरून शिक्षा सुद्धा मिळाली होती. आता परत तिच्यामुळे तिच्या लग्नावर काही परिणाम होऊ नये एवढंच तिला वाटत होतं. मला माहीत आहे नंदिनीने चुकून माझ्या कानाखाली मारली, पण मग कोणाच्या कानाखाली वाजवण्यासाठी ती तिथे आली होती? शौर्य म्हणाला आणि आता ईशाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिला काय बोलावं तेच समजेना. ती कशी त्या मुलाचं नाव घेऊ शकत होती? मुळात नाव सांगितल्यावर शौर्य कसा रिॲक्ट करेल? मुळात तो आपल्यावर विश्वास ठेवेल का? हेच प्रश्न तिच्या मनात उठले होते. तिला शांत पाहून शेवटी तोच परत म्हणाला. हे बघ ईशा, आय नो एव्हरीथिंग. त्या मुलाने तुला चीट केलं होतं, मला माहीत आहे. मला फक्त त्याचं नाव हवंय. शौर्य म्हणाला. ज्याच्यामुळे एवढं सगळं घडलं त्या मुलाला तो नक्कीच सोडणार नव्हता. जिजू, आता खूप दिवस झालेत त्या गोष्टीला. जाऊ द्या, सोडून द्या ना. म्हणजे आता जे व्हायचं होतं ते झालं आहे. मला परत तो विषय नको आहे, प्लीज, ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणाली. तुला नाही वाटत का ज्याने तुला चीट केलं, ज्याच्यामुळे नंदिनी आणि माझ्यात एवढे गैरसमज झाले, त्याला शिक्षा मिळावी? शौर्य म्हणाला. नाही वाटत, कारण जे घडायचं होतं ते आधीच घडून गेलं आहे. त्याला शिक्षा केल्याने काही बदलणार आहे का? नंदू जे तुमच्याशी वागली ते बदलणार आहे का? तुम्ही नंदूला जी शिक्षा दिली ते बदलणार आहे का? की त्याने माझ्या प्रेमाचा फायदा उचलला, मला धोका दिला, ते बदलणार आहे? नाही जिजू, उलट ह्या सगळ्यांनी आपल्या तिघांनाही त्रासच होणार आहे. त्यामुळे जी गोष्ट घडून गेली ती परत उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. प्लीज, मी रिक्वेस्ट करते, मला त्याचं नाव विचारू नका. ती आता सरळ शौर्यासमोर हात जोडत म्हणाली आणि लगेच जागेवरून उठली. येते मी, ती म्हणाली आणि जायला निघाली. पण मग मध्येच दारात थांबली.
नंदूचा यात खरंच काही दोष नाही. मला त्रासात पाहून तिला सहन झालं नाही आणि म्हणून ती त्याला अद्दल घडवण्यासाठी तिथे आली होती. तिला तुम्हाला दुखवण्याचा काहीच हेतू नव्हता. तिने तर तुम्ही दिलेली शिक्षा सुद्धा प्रायचित्त म्हणून स्वीकारली होती. खूप सच्च्या मनाची आहे माझी नंदू. ती जाणून बुजून कधीच कोणाला त्रास देणार नाही. प्लीज तिची ती एकच चूक माफ करा. ईशा भरल्या डोळ्यांनी शौर्यकडे पाहत म्हणाली आणि लगेच दरवाजा उघडून तिथून बाहेर पडली. ती गेली, पण इकडे शौर्य मात्र विचारात हरवला. ईशाने त्या मुलाचं नाव न घेण्यामागे काय कारण असेल त्याला कळतच नव्हतं. बॉस, आता काय करायचं? म्हणजे ईशा मॅडम तर त्या मुलाचं नाव सांगायलाच तयार नाहीत. रॉकी सुद्धा थोडासा टेन्शनमध्ये येत म्हणाला. तू आपली माणसं परत एकदा कामाला लाव. काहीतरी क्ल्यू नक्कीच मिळेल. काही झालं तरी मला तो मुलगा हवाय. शौर्य रॉकीवर नजर रोखत आणि जरबेने म्हणाला. येस बॉस, मी लगेच कामाला लागतो, रॉकी म्हणाला आणि लगेच केबिनमधून बाहेर पडला. तू जो कोणी आहेस, तुझ्यामुळे खूप काही सहन करावं लागलं. आधी ईशाला, मग मला आणि नंतर नंदिनीला. फक्त एकदा तुझं नाव समजू दे, सोडणार नाही मी तुला, शौर्य मनातच रागात म्हणाला. इकडे नंदिनी कॉलेजमध्ये आली तसा तिला लगेच सिद्धार्थ आठवला. तिला पाहिलं की पळत येणारा तिचा बेस्ट फ्रेंड होता तो. पण तो जे काही वागला होता त्यानंतर तिला त्याचं तोंडही पाहायचं नव्हतं. इच्छाच राहिली नव्हती. त्याने त्यांची एवढ्या दिवसांची मैत्री देखील खराब केली होती. याचं तिला खरंच वाईट वाटत होतं. लग्नाआधी जर त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं असतं तर एक वेळ ती समजू शकत होती. पण तिचं लग्न झालेलं असताना त्याचं असं वागणं तिला आवडलं नव्हतं. त्यात ती नाही म्हणत असताना तिच्यावर तो जबरदस्ती प्रेम लादत होता, जे योग्यच नव्हतं. तो तिच्या मनातून आता पूर्णपणे उतरला होता. तिने मान झटकत त्याचे विचार सुद्धा झटकले. तिने इकडे तिकडे पाहिलं. ईशा तिला कुठेच दिसली नाही. तिने मग ईशाला कॉल करण्यासाठी मोबाईल काढला तर ईशाचा आधीच मेसेज आलेला होता, तिला आज उशीर होणार आहे म्हणून. तिने मग एक सुस्कारा सोडला आणि क्लासमध्ये निघून गेली. ईशा, काही झालंय का? आल्यापासून पाहते, कुठेतरी हरवल्यासारखी वाटतेस. प्लीज सांग ना मला, नंदिनी ईशाकडे पाहत काळजीने म्हणाली. कॉलेज संपलं होतं आणि आता दोघीही कॅन्टीनमध्ये बसल्या होत्या. ईशा जेव्हापासून कॉलेजमध्ये आली होती थोडीशी टेन्शनमध्ये वाटत होती. नंदिनीने कितीतरी वेळा विचारलं होतं तिला, पण ती मात्र काहीच सांगत नव्हती. आता मात्र नंदिनीला तिची जास्तच काळजी वाटू लागली होती, कारण त्या दोघींची मैत्री खूप जास्त घट्ट होती. आतापर्यंत त्यांनी एकमेकींपासून कधीच काही लपवलं नव्हतं. पण यावेळी ईशा एवढं विचारूनही सांगत नाहीये याचा अर्थ नक्कीच काहीतरी सिरियस घडलं आहे, हे नंदिनीला कळून चुकलं होतं. नंदू, तुला सांगितलं ना, काही झालं नाहीये ग. ते माझं आज जरा डोकं दुखतंय ना, म्हणून जरा शांत आहे मी, बस दुसरं काहीच नाही. ईशा इकडे तिकडे पाहत उगाच टाळाटाळ करत म्हणाली, जे नंदिनीला सुद्धा लगेच समजलं. खोटं बोलतेस ना तू? मी तुला आज ओळखते का इशू? तसे काही असल्याशिवाय तू एवढी टेन्शनमध्ये नसते. मला खरं खरं सांग, सकाळी तुला यायला उशीर का झाला? कुठे गेली होतीस तू? यावेळी नंदिनी तिच्यावर नजर रोखत आणि थोडीशी जरबेने म्हणाली. कुठे ना कुठे तिला वाटत होतं नक्कीच या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध आहे. पण इकडे नंदिनीने सकाळचा विषय काढताच ईशाला शौर्यसोबतची ती भेट आठवली आणि मग त्याने विचारलेले ते सगळे प्रश्नही. त्याला त्या मुलाबद्दल समजलं तर नसेल ना, असंही तिला वाटून गेलं. पण नाही,
तसे असते तर त्याने का बोलावले असते तिला? पण जर खरंच समजलं तर नंदू आणि त्यांच्या नात्यात परत प्रॉब्लेम तर नाही ना येणार? आधीच कमी त्रास सहन केला नाहीये तिने. नाही, मी नंदूला काहीच सांगू शकत नाही. माझ्यामुळे तिच्या आत्ताच सुरू झालेल्या नवीन संसारात उगाच काहीच प्रॉब्लेम नको. ईशा मनातच विचार करत होती. इशू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? काही असेल तर सांग ना, आपण दोघी मिळून प्रॉब्लेम सोडवू ग. नंदिनी तिला आता विश्वासात घेत म्हणाली. पण नंदिनीला परत यात सगळ्यात ओढायचं नाही हे जणू ईशाने आता मनातच पक्क ठरवलं होतं. ती थोडीशी सावरून बसली. नंदू, हे बघ, तू समजते तसं काही नाहीये ग, पण तू मला एक प्रॉमिस करशील? ईशाने थोडंसं चाचरत विचारलं. कसलं प्रॉमिस? नंदिनीने प्रश्नार्थक नजरेने विचारलं. नंदू, हे बघ, आता तुझं लग्न झालंय, जिजू तुझ्या आयुष्यात आहेत, त्यामुळे तू जुनं सगळं विसरून जा. आणि काय? नंदिनीने तिला असं मध्येच थांबलेलं पाहून विचारलं. आणि जर तुला कोणी त्या मुलाबद्दल काही विचारलं तर प्लीज कोणाला काहीच सांगू नकोस, प्लीज. ईशा नंदिनीला रिक्वेस्ट करत म्हणाली. पण तिचं बोलणं ऐकून मात्र आता नंदिनीच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला. इशू, खरं खरं सांग, नक्कीच काहीतरी घडलंय ना? तू अचानक त्याच्याबद्दल का बोलत आहेस? तो परत एकदा त्रास देतोय का तुला? हां, तसे असेल तर सांग, यावेळी मी सोडणार नाही त्याला. नंदिनी रागात म्हणाली आणि ईशाने आता डोक्यालाच हात लावला. नंदू, तुला एकदा म्हणाले ना ग, तो नाही त्रास देत आता मला. पण पुढे तुला कोणी विचारलं तर सांगू नको एवढंच बोलत आहे ना मी. मला नकोय माझं नाव त्याच्यासोबत परत जोडायला. समजतंय ना तुला? ईशा आता थोडीशी वैतागून म्हणाली. सकाळपासून एकामागोमाग एक गोष्टी घडत होत्या. खूप जास्त मनस्ताप झाला होता तिला. नकळत भूतकाळ तिला आठवला होता. ठीक आहे, तुझी हीच इच्छा आहे तर मी नाही बोलणार त्याच्याबद्दल कुणालाच. पण प्लीज, काही असेल तर पहिले मला येऊन सांगायचं. प्रॉमिस कर. नंदिनी तिच्यासमोर हात करत म्हणाली. हो, मग तुलाच सांगेन ना, तुझ्याशिवाय आहेच कोण मला? ईशा तिच्या हातात हात ठेवत म्हणाली. सॉरी नंदू, पण तू त्या नालायक मुलापासून जेवढी दूर राहशील तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी. पण खरंच तू दूर तरी कुठे आहेस त्याच्यापासून? भीती तर याची वाटते, जेव्हा तुला समजेल त्याने मला चीट का केलं, मला का फसवलं, तेव्हा तू काय करशील? एक समाधान आहे, तुझं आणि जिजूचं लग्न कोणत्याही परिस्थितीत झालं असू दे, पण ते नेहमीच तुला प्रोटेक्ट करतील. तुझ्याविषयी असणारी काळजी त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसते. आता त्या नालायकने काहीही केलं तरी जिजू त्याला पुरून उरतील. ईशा नंदिनीकडे पाहत हा सगळा मनातच विचार करत होती. थोडा वेळ बोलून मग दोघीही आपापल्या घरी जायला निघाल्या. नंदिनीला आज पार्टीमध्ये जायचं होतं, ते पण शौर्य सोबत. आणि याच गोष्टीचं तिला खूप जास्त दडपण आलं होतं. पण जावं तर लागणारच होतं. ती पप्पांना नाही म्हणू शकत नव्हती. ती त्याच टेन्शनमध्ये घरी पोहोचली. ती घरी आली तेव्हा मॉम हॉलमध्येच बसल्या होत्या आणि त्यांच्यासोबत 2 मुली सुद्धा बसल्या होत्या. ती तिथे जाताच त्या दोघींनी तिला हसून ग्रीट केलं. नंदिनी, आलात तुम्ही? या ना, बसा. ह्या रोजी आणि ह्या मोना, ह्या दोघी आज तुम्हाला पार्टीसाठी तयार करणार आहेत. मॉमने हसून तिची त्या दोघींशी ओळख करून दिली. आणि रोजी, मोना, ह्या आमच्या सुनबाई आणि आमच्या शौर्याच्या पत्नी नंदिनी बरं का. मॉम कौतुकाने नंदिनीकडे पाहत म्हणाल्या. हॅलो मॅम, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात, रोजी म्हणाली. हो ना, पेपरमध्ये पाहिला होता तुमचा लग्नाचा फोटो सरांसोबत. तिथल्यापेक्षा इथे तुम्ही जास्त सुंदर दिसता. मोना ही लगेच तिचं कौतुक करत म्हणाली.
आणि त्या दोघींचं असं कौतुक करणं पाहून नंदिनीला एकदमच अवघडून आलं. थँक्यू सो मच, नंदिनी हसून म्हणाली. बरं नंदिनी, जाऊन फ्रेश व्हा. मी तुमच्यासाठी कॉफी आणि खायला काहीतरी पाठवते. मग आवरायला सुरुवात करा. शौर्य आले तर उगाच घाई नको मग. मॉम नंदिनीकडे पाहत म्हणाल्या. हो मॉम, चालेल, नंदिनी हसून म्हणाली आणि मग रूममध्ये निघून गेली. तुम्हीही घ्या ना, त्यांचं होतंय तोपर्यंत. मॉम दोघींना कॉफी आणि स्नॅक्स दाखवत म्हणाल्या. हो हो, त्या दोघीही हसून म्हणाल्या. कथेचा हा भाग इथेच संपतो. कथा कशी वाटते ते कॉमेंट करून जरूर कळवा. आवडत असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन एका भागामध्ये. तोपर्यंत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या.